आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वराची प्रार्थना। आणि आज आहे संडे, सो आज मी चालली आहे। खूप जणींना वाटत होतं की दीपक कुठे काम करतो आणि काय, तर त्याच्याच तिथे आज चिल्ड्रन डे सेलिब्रेशन आहे। जेवढे पण एम्प्लॉय तिथे काम करतात तर त्यांच्यासाठी हे सेलिब्रेशन ठेवलं आणि मी चालली तिथे चिल्ड्रन म्हणजे आयांशला घेऊन त्याचे तिथे रजिस्ट्रेशन केलं आहे। सो कुठे चालेल म्हणजे थोडं 2-1.5 तास लागतील आम्हाला जायला। ऑब्व्हियसली ते खूप लांब आहे, पण मेघा ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदर मला तिथे जायचं आणि आयांश पण माझं छान तयार झालंय। से हॅलो, गुड मॉर्निंग। जशी मी टिकली लावली तसं आयांशला पण टिकली हवी होती। चला, तर आता मी मेघा ब्लॉग लगायच्या अगोदर मला ट्रेन पकडायची आहे। 1.5 तास माझा ट्रेनमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर सगळ्यांना सरप्राईज असेल की जेवढं मला दाखवायला मिळेल, जर कदाचित अलाव केलं, कारण त्या गोष्टी खूप ह्या आहेत, तर अलाव केलं तर ठीक, नाही तर मग थोडं थोडं वगैरे आमचे फोटो असतील तर मी ते शेअर करेन नक्कीच। बट हा प्रयत्न करेन की व्हिडिओ वगैरे शूट करण्याचा, पण रॅदर देन आम्ही तिथे एन्जॉय करायला चाललो आहोत, मज्जा करायला चाललो आहोत। तर मी त्या म्हणजे त्या वर्षातून एकदाच त्या गोष्टी होतात। मला वाटतं 2-3 वर्षानंतर हे पहिल्यांदा झालेलं आहे। त्या अगोदर व्हायचं एम्प्लॉईच्या फॅमिलीना खूप काही गोष्टींचं सेलिब्रेशन एन्जॉय करायला मिळायचं खूप मोठ्या ह्याच्यामध्ये। तर ते आता होतंय, म्हणजे मला वाटतं लॉकडाऊन नंतर आता होतंय। हां, तर त्याच्यामध्ये आम्ही एन्जॉय करण्यात बिझी असतो, तर जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन। सो चला तुम्हाला पण दाखवते। आयश, कशातून जायचं? ट्रेननी जायचं। निघता निघता मला थोडा उशीर झाला आणि शेवटची मला गाडी मिळाली आणि तिकीट काउंटरमध्ये तिकीट काढताना त्या म्हणाल्या की तिकीट देऊ का, कारण की जस्ट प्लॅटफॉर्मवरती अराईव्ह होते। ती शेवटची गाडी जर तुम्हाला पकडायला मिळाली तर मी तुम्हाला तिकीट देते। सो फायनली पोचलेली आहे लोअर परेलला आणि विचारत जाते, कारण भरपूर सारे ते काम चालू होतं, त्यामुळे मला कळत नव्हतं की कुठच्या डायरेक्शनला कुठचा एंट्री आहे। त्यामुळे मी फायनली पोचलेली आहे व्हेन्यूला, जिथे आम्हाला जायचं आहे। कसलं भारी केले, वाव। काय बेबी शार्क ना? बेबी शार्क काय हा इव्हेंट आहे माहिती नाही, बट बाकी दाखवते तुम्हाला। लोअर परेलचा पॅलाडियम मॉल, जिथे एंट्रीलाच हे सगळं बघायला मिळतं। आणि इथे ना मला वाटतं एव्हरी संडेला काही ना काहीतरी शोज असतात किंवा काही ना काहीतरी म्हणजे हे असतात। त्याच्यामुळे आज आहे भरपूर लोकांचं असं काहीतरी असेल फंक्शन, बेबी शार्क रजिस्ट्रेशन असतं, जी मुलं पार्टिसिपेट करतात, मग त्यांना काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतात आणि ह्या मोठ्या लोकांची कामं असतात। सो मी इथे बघितलं की खूप काही होतं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं फिरलो आणि मग मी वेट करते दीपकच्या ऑफिसच्या एंट्रीला, जिकडनं एंट्री होते। आणि बघू शकता तुम्ही ही गाडी जशी गेली त्याच्यानंतर मी शूट करत असताना मला थोडंसं भीती वाटलं काय करू, आणि पटकन दीपकची जी क्रू टीम होती ती तिथे आली, कारण प्रत्येकजण आपल्या फॅमिलीला वेलकम करते। आणि दीपकला अशा एंटायर लुकमध्ये बघून आयांश थोडासा घाबरला, कारण त्याने असं म्हणजे दीपकला अशा ह्याच्यामध्ये लुकमध्ये बघितलं नव्हतं ना, त्याच्यामुळे तो बोलतोय मम्मा मम्मा। बघू शकता किती तो घाबरला होता। नंतर त्याला म्हटली जरा थांब, 5 मिनटं सेटल डाऊन होऊ दे त्याला, आणि त्याच्यानंतर तू बोल की मी डॅडी आहे म्हणून, कारण तो त्याला पटकन ते सगळेजण आले ना, त्याचे सर, त्याचे कलिग वगैरे, त्यामुळे तो एकदम घाबरला गेला की डॅडी कोणता, कारण सगळे ते एका पुऱ्या लुकमध्ये ना सगळे सेम दिसतात। आणि मग त्यामुळे एकदम असे आल्यामुळे तो सुद्धा ते थोडासा गडबडला की डॅडी वगैरे, आणि दीपकने सरळ त्याला असं घेतलं ना, तर तो बोलला की ठीक आहे चालेल, थोडंसं त्याला रिलॅक्स होऊ दे। सो मस्त छान वेलकम केलं। सगळे एम्प्लॉई जे आहेत आपल्या फॅमिलीला वेलकम करत आहेत। आज फॅमिलीचा दिवस आहे आणि वर्षातून एकदा हा फॅमिलीचं मोठं सेलिब्रेशन असतं। त्यामुळे तुम्ही बघू शकता पहिलं एंट्रीला फोटो काढायचा होता, सिंगल पण आयांश बसला नाही। त्याच्यानंतर फॅमिलीचा फोटो होता, जो की आमचा मस्त असा तिघांचा फोटो काढला आहे। आणि आज पूर्ण हॉटेलची थीम होती हॅरी पॉटर, जे सगळं तुम्हाला एरिया बघू शकता पूर्ण हॅरी पॉटरच्या काहीतरी थीमने केला होता। जी मॅनेजिंग टीम होती, HR मॅनेजिंग टीम होती, तर त्यांनी पूर्ण ते तसा एंटायर लुक केला होता। आणि छान दीपक मला सगळं म्हणतोय हे बघ म्हणून पूर्ण। सो आज तुम्हाला सांगते की दीपक सगळ्यात मोठ्या एशिया खंडातील 5 स्टार हॉटेलला पेरोलमध्ये काम करतो तो, आणि सगळ्यात मोठं ब्रँड म्हणजे मॅरिट इंटरनॅशनल ब्रँड जे आहे तिथे तो काम करतो, तेही परमनंट पेरोलमध्ये काम करतो। त्यामुळे
जेवढी पण एम्प्लॉईज होते तर जे त्यांच्या फॅमिलीला एक वेलकम की 5 स्टार हॉटेलचं जे व्हेन्यू असतो किंवा फंक्शन्स असतात किंवा फूड असतं तर ते आजमावायचा एक दिवसाचा एम्प्लॉईंना ते हे मिळतं, एन्जॉय करायला मिळतो आणि तेच आम्ही करतो आहोत. सो सुरुवात इथून होते की सकाळी आम्ही पहिला आलो तर आम्हाला स्नॅक्ससाठी वेलकम केलं की तुम्हाला जे पाहिजे ते खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती बुफे लागलेले आहेत, ते लंचसाठी आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्नॅक्स होतं तर खूप सारे फ्राईज होते, नगेट्स होते, फ्रेंच फ्राईज होतं, मिनी बर्गर होतं, खूप सारं ड्रिंक होतं, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक वगैरे होतं ते होतं. आणि आम्ही मला वाटतं 4थी की 5वी फॅमिली होतो की हळूहळू सगळी येत आहेत. कारण जे एम्प्लॉई काम करतात ना तिथे, तर ते आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन येतील आणि एंट्री करतील. पण दीपक होता ऑन ड्युटी, काही लोकांना कॉम्प ऑफ होता, सुट्टी होती आणि काही लोक ऑन ड्युटी होतील. तुम्हाला जे पूर्ण दीपकने जो वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला एम्प्लॉई दिसतील ना, ते आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहेत. दीपक तर रोज हे सगळ्या गोष्टी बघत असतो, त्याच्यामुळे फॅमिलीसोबत असा एक काही तास जे 5 स्टार हॉटेलमध्ये स्पेंड करू म्हणून हा फंक्शन ऑर्गनाईज केला जातो HR मॅनेजिंग टीममधून. सो आणि त्याच्यासोबत लहान मुलांचं चिल्ड्रन डे सेलिब्रेशन म्हणून त्यांनी एक हे केलं आहे आणि त्यानुसारच त्यांनी प्लॅन केलं की चला अशा पद्धतीने आपण एक फंक्शन ऑर्गनाईज करूया, म्हणजे पूर्ण एम्प्लॉईची फॅमिली एन्जॉय करतील. तर बघू शकता सगळीजणं आपल्या फॅमिलीसोबत इंट्रोडक्शन करतायत, एकत्र उभी आहेत सगळं, आणि मी मस्तपैकी एन्जॉय करते. माझी ड्रिंक ही खूप छान होती, खूप वेगवेगळे फ्लेवर्स मी ट्राय केले होते आणि मला थोडी भीती वाटत होती की मी शूट करू का नको करू, भीती वाटते. पण मला दीपक बोला की जेवढं तुला हळूहळू जमेल ना तू करू शकते, असले कुठलीही प्रकारचे बंधनं नाही आहेत, तुला जे करू शकतं. का तर इथे खूप सारे सेलिब्रिटीज येतात आणि सेलिब्रिटीज इथे ना असे नॉर्मल फिरत असतात. जसं इथे कसे बाकीचे नॉर्मल फिरतायत ना, तसे इथे सेलिब्रिटीज, जसं की त्या टाईमाला रोहित शर्मा ब्रंच करण्यासाठी आले होते, किंवा मी ज्या हॉलमध्ये बसले आहे तिथे विराट कोहलीचं रिसेप्शन, कियारा अडवाणीचं रिसेप्शन, कपिल शर्माचं रिसेप्शन आणि प्रियंका चोप्रा, म्हणजे सगळ्या सेलिब्रिटींचे जेवढे काही रिसेप्शन ह्या हॉलमध्ये होतात त्यांचं ते हे आहे खूप मोठा. बाहेर पण आहे, जे मी आता थोडं ब्रेकफास्ट केल्याच्यानंतर मी जाईन तिथे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि खूप मज्जा केली स्टार्टिंगला आणि थोडंसं हे खा ते खा, भरपूर मजा केली. आयुष पण म्हणतो मम्मा मला हे पाहिजे, पण हो जराही वेस्ट करायचं नाही. मागून ज्या येतात त्यांच्या त्या HR म्हणजे मॅनेजर आहेत त्या, तर तसं त्यांनी जे लुक केलं तो हॅरी पॉटरची थीम आहे. ज्याने हे सगळं ऑर्गनाईज केलं तर त्यांनी तो लुक वेअर केलेला आहे आणि खूप भारी वाटत होतं. तिकडचं ॲटमॉस्फिअर किंवा आपल्याला ज्या प्रकारचं ट्रीट मिळतं आहे खूप सुंदर तिकडचं हे होतं. आणि आयांश पण म्हणतोय मम्मा मला हे प्यायचं आहे. हा जसं आपण नॉर्मल पितो ना बाहेरचे ड्रिंक, त्याच्या पलीकडे ह्यांची टेस्ट वेगळी असते. आणि मला दीपक हे म्हणतोय की हे ट्राय कर ते ट्राय कर. सो असं तो आणत जातो, तुला जेवढं खायचं प्यायचं. इवन आयांशला सुद्धा किती खायचं प्यायचं सगळं, पण हो जराही वेस्ट करायचं नाही हे त्यांचं हे आहे. पण आम्ही थोडं सगळ्या गोष्टी ट्राय करत होतो खायला. आणि हळूहळू ना आम्ही सगळीजणं येत आहेत ना, तर मग हॅलो वेलकम, म्हणजे त्याचे जे कलिग्स होते त्यांच्यासोबत भेटत होती, त्यांच्या फॅमिलीशी मी भेटत होती. आणि जेवढं जमेल ना तेवढं मी थोडे व्हिडिओ शूट करत होती. सो स्नॅक्स करून झाल्याच्या नंतर आम्ही बाहेरचा जो व्ह्यू होता बघण्यासाठी पूर्ण काय महालक्ष्मी रेस कोर्स जो होता ना तो पूर्ण बघत होती. आणि तुम्हाला आता दाखवते की हे लोअर परेलचं सगळ्यात म्हणजे मोठं एशिया खंडातील सगळ्यात मोठं 5 स्टार हॉटेल आहे, जो खूप तुम्हाला वरती बघू शकता खूप मोठ्या माळ्याची बिल्डिंग आहे, खूप मोठी आहे. आणि हे पूर्ण इकडनं महालक्ष्मी रेस कोर्स वरली सगळं बघायला मिळतं, पूर्ण बघायला मिळतं. जेव्हा इथे वेडिंग रिसेप्शन असतात ना तेव्हा इथे सगळं सेलिब्रिटी लोकांनी पूर्ण भरलेलं असतं. आणि हा त्यांचा हॉल आणि वरती पूर्ण मोठं हॉटेल जिथे स्टे स्विमिंग सगळ्या गोष्टी असतात तिथे. आणि एक छोटंसं त्यांचा आतमध्ये कार्यक्रम फंक्शन होता तो आम्ही अटेंड केला. आणि सगळीजणं बसली होती, जेवढे पण एम्प्लॉई होते त्यांची फॅमिली, सगळं स्नॅक्स वगैरे करून छान बसलो होतो. आणि आयांश काय हा फोटो सोडत नव्हता. लहान मुलांचं इथे रॅम्प वॉक चालू आहे आणि मी थोडंसं कॉपीराईट येईल म्हणून मी गप्प बसले आणि जस्ट नॉर्मल व्हिडिओ शूट करते आहे.
ही जी यंग मुलं डान्स करतायत ना, ती इंटर्न्स आहेत, हॉटेलियर्स आहेत, जे आपले इथे करिअर घडवण्यासाठी आलेत. शिकून ते इंटर्नशिप कंप्लीट करतायत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही ते हॉटेल मॅनेजमेंट म्हणून कुठेही काम करू शकतात आणि सर्टिफिकेट घेऊन ते आपले करिअर सेट करतायत. तर खरंच करिअर खूप महत्त्वाचं आहे, एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं स्किल, कन्सिस्टन्सी, ऑनेस्टी ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत आयुष्यात पुढे जाण्यासाठी. आणि तेच हे जे आमचे जे पूर्ण हॉटेलचे जनरल मॅनेजर आहेत, तर ते म्हणजे त्यांच्याबद्दल सांगतायत. ती मुलं किती एकदम साधी सरळ सिंपल आहेत, पण त्यांचं जो पुढे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप क्लिअरली आणि डेडिकेटेड आहे स्वतःच्या फ्युचरसाठी. तसंच ते एक्सप्लेन करतायत की आपल्या मुलांसाठी आपण तसं राहिलो पाहिजे आणि ते पूर्ण अख्खं मॅनेजिंग टीम हँडल करतात. एक छोटी सी बात आपको मैं याद दिलाना चाहता हूँ बच्चों को, अपने पापा से सीख सकते हैं. चेतन वहाँ बैठे, जब सेंट रिजिस होटल में जोरदार तालियां बजती हैं तो नैरिमन पॉइंट पे ओबरॉय से लेके पवई में वेस्टर्न तक सुनाई देती हैं. तो जोरदार तालियां हमारे ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट. खूप अशी मोटिवेशनल स्पीच झाली. 2-3 त्यांचे मॅनेजर, हॉटेल मॅनेजर, जनरल मॅनेजर सगळ्यांनी खूप छान अशी स्पीच दिली की एवढी जेवढी मुलं दिसत आहेत एम्प्लॉई लोकांची, तर त्याच्यातूनसुद्धा खूप असं बोलतात ना कोहिनूर निघू शकतो किंवा स्वतःचं करिअर इथे नाही इंटरनॅशनल म्हणून काम करू शकतो. म्हणजे एक पॅरेंट्सना पुश करण्यासाठी एक त्यांनी जे स्पीच दिलं होतं ना, खूप म्हणजे मग मी ते ऐकत बसली होती. आणि नंतर त्यांनी शेवटी एक फोटो क्लिक केला. अजिबात आयांश तर अजिबात जात नव्हता, तरी पण मग दीपक घेऊन गेला आणि त्याच्यासोबत सगळं अख्खी टीम जी होती ती एकत्र करून त्यांचं फोटो वगैरे काढत होती. त्याच्यानंतर ना एम्प्लॉई लोकांच्या मुलांना स्कॉलरशिप म्हणून त्यांनी प्रोव्हाइड केली होती. म्हणजे जे काय असेल सर्टिफिकेट किंवा स्कॉलरशिप, तर त्या एक 1 बाय 1 सगळ्यांना ते देत आहेत. आणि जे दुसरे आले होते तर ते हॉटेल मॅनेजर होते आणि जे जनरल मॅनेजर होते त्यांना जायचं होतं, त्यांचा फर्दर शेड्यूल म्हणजे फिक्स होता म्हणून ते गेले. आणि त्याच्यानंतर त्यांना जनरल मॅनेजर, डायरेक्टर, HR डायरेक्टर तर त्यांनी जॉईन करून हा शो म्हणजे जे सेलिब्रेशन होतं ते पुढे हे केलं. आणि त्याच्यानंतर मी गेली होती बाहेर, जे हे लागलं होतं बुफे लागलं होतं तर तिथे बघण्यासाठी. तो दीपक मला बोलला ठीक आहे जाऊ शकतेस, तुला काही दाखवायचं असेल, शूट करायचं असेल तर करू शकतेस. सो हे एंटायर 5 स्टार हॉटेलचं लुक आहे. म्हणजे आम्ही जिथे गेलो, मला दीपकने बोलला होता की नेक्स्ट टाईम जेव्हा येशील तर पूर्ण अख्खाच्या अख्खा तुला बिल्डिंग मी फिरवेन. पूर्ण 36 माळ्याची आहे मे बी. आणि मी थोडंसं एंट्री करताना किंवा हे बघा हे मुलंसुद्धा शेफ आहेत. म्हणजे मुलीपेक्षा ना मुलंही ते शेफ म्हणजे जेवण बनवण्याच्या ह्याच्यामध्ये. आणि काय मी सांगू, एक शेफ आहे जे त्यांना बोलता येत नाही, बट त्यांच्या हाताची जी कला आहे जी ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये 7 किचनमध्ये त्यांना पूर्ण हे करते. तर म्हणजे विचार करा, माणसामध्ये कमी नाही, माणसामध्ये जर स्किल असेल, माणसामध्ये तो हे असेल ना, तर माणसाला कुठेही बोलतात ना अरे मला ही कमी आहे, मला ते नाही जमत, मला हे अशी कारणं देणारीच मागे राहतात. बट ज्याला जे करण्याची इच्छा असेल आणि डेडिकेशन असेल ना, त्याला कुठेही काहीही एखादा गोष्टी कमी असले ना तरी तेच त्याचं फ्युचर किंवा त्याचं सक्सेस होऊन जातं. ते मी इथे बघितलं, एक शेफ होते तर त्यांच्यानुसार, तर त्यांची फॅमिली पण तशी आणि त्यांच्यामध्ये जो काम करण्याची जी इच्छा होती किंवा जे काय बघण्याचं स्वतःचं फ्युचरचं होतं ना ते खूप वेगळं होतं. सो इथे बघत होती, हळूहळू सगळीजणं येत आहेत जेवायला वगैरे. टायमिंग दिला होता, म्हणजे जसं आमचं ब्रेकफास्ट झालं त्याच्यानंतर 2 तास तो कार्यक्रम चालला आणि त्याच्यानंतर मग इथे सुरुवात झाली होती. सो इथे पिझ्झाचं सेक्शन तुम्ही बघताय. स्टार्टिंगला मेन कोर्स लागला होता आणि त्याच्यानंतर पास्ता होतं इन्स्टंट तिथे बनवण्याचं. इथे हे होतं साऊथ इंडियन डिशेस होत्या ज्या तिथे बनवल्या जातात, सगळ्या गोष्टी तिथे बनवल्या जातात. त्याच्यानंतर इथे होतं आईस्क्रीम. सो मला जसं जसं जमेल ना तसं मी शूट करते, कारण बाकीच्या लोक पण माझ्याकडे बघत आहेत, त्यांची फॅमिली, त्यांचे दीपकचे जे क्रू टीम जी असते सगळं करणारी, तर ते माझ्याकडे बघत होते. पण जेवढं जमेल ना तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि बरं का हा खरवस मला वाटला, कारण तो लुक तसाच येतोय म्हणून मी म्हटली चला आपण मस्त झूमने त्याला ना शूट करूया. आणि तेव्हा लगेच मी पीस खाल्ला. बुफे लागले, खूप सारे बुफे लागले आणि मी फिरते. दीपक बोलतो तू जा, तुला किती फिरायचं तेवढं फिर. त्या सेक्शनला खूप म्हणजे चाट्स लागलेत, इटालियन डिशेस वगैरे खूप सारे, असं भारी आहे. मला थोडी भीती वाटते. आणि ते सूप
त्यानंतर बाहेर पडलो आणि मग हळू सगळीजणं खाण्याच्या ह्याच्यासाठी जात होती. आणि बघा, जे पाहिजे ते घ्यायचं होतं, कुठे गर्दी नाही, कुठे काही नाही. ते सूपचं सेक्शन होतं. तर मग दीपक म्हणाला नको, त्याला आपण पॉपकॉर्न देऊया. आणि मुलांसाठी गेम, जम्पिंग किंवा ते पुढे तुम्हाला बघायला मिळेल खूप सारे असं मुलांना खेळायला होतं. तर इथे बघा, इथे टिक्काच टाईप होतं, पनीर होतं, चिकन होतं. त्यानंतर इथे सूप होतं. सूप पण वेगवेगळ्या प्रकारचे, एक प्लेन होतं, एक वेगळं अजून होतं. तर मग इथे मुलं तर स्पेशली पॉपकॉर्न ह्या सगळ्या गोष्टींसाठीच होती. आणि ऑलरेडी आम्ही ब्रंच आम्ही 12 वाजता केला होता. तर आम्ही काय जेवणार असं आमचं झालं होतं. फुल भरपेट आम्ही खाल्लं होतं. आणि ते दीपक पूर्णपणे म्हणजे असं सांगितलं होतं की आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं आहे पूर्ण टीमला. म्हणजे काही आता सकाळी दुपारी 12 ते 4 असा टायमिंग दिला होता. तर हे जे काही तास आहेत पूर्ण आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करायचे आहेत. प्रत्येकाने जेवढी मज्जा करता येईल, जेवढा एन्जॉय करता येईल. भले ऑनरोल ड्युटी, दीपक ऑनरोल ड्युटी होता तरी पण तो मॅनेज करून आम्हाला पूर्णपणे त्यांनी वेळ आम्हाला दिला एन्जॉय करण्यासाठी. आणि बघा, यश म्हणतोय मम्मा माझा पॉपकॉर्न आहे. आणि थोडा टाईम मग आम्ही फिरत होतो कारण खूप टाईम होता. मग तिथे मुलं खेळत होती म्हणून इथे जे बॉलचं जम्पिंग वगैरे होतं तर आय्याशी ते खेळत होता. आणि खूप आता हे आपण बाहेरसुद्धा बघतो पण त्याच्या पलीकडे ते जे होतं खेळण्याचं एक पद्धतीने लावलं होतं. एवढं सुंदर होतं. सगळी मुलं, आपले पॅरेंट्स फोटो काढणं आणि ते बघा एकमेकांशी बोलणं, भेटणं, एन्जॉय करणं असं त्यांचं चालू होतं. आणि त्यानंतर आय्याश पण काही यायला मागत नव्हता. हे जे होतं ना, पहिल्यांदा आय्याश म्हणजे जात होता, त्याला ते चढायचं कसं ते माहिती नाही. कारण मी त्याला कधी असं याच्यामध्ये बसवलंच नाही. आणि त्याला एवढं मज्जा वाटायला लागली ना. आता कसं आय्याश मोठा झाला आहे, ॲक्टिव्ह व्हायला लागला ना. पण ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला नाही करत कारण हे जत्रा बित्रा कुठे असेल तर होतं म्हणजे हे असतं. पण हे खूप सेफ्टी होतं, खूप छान होतं. आणि थोडंसं एकदम मेंटेन व्यवस्थित ठेवलं होतं. त्याच्यामुळे तो गेला आणि खेळत होता. जवळपास 1 तास खेळत होता. यायला अजिबात मागत नव्हता. मी त्याला म्हणते आय्याश चल चल चल, तो म्हणतो नाही नाही. सो दीपक बोला तो खेळू दे, तुला जे पाहिजे ते खा. म्हणून मी निघाली माझ्या लंचसाठी. मी पहिलं घेतलं होतं चिकन घेतलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं ग्रेव्हीमधलं चिकन घेतलं होतं, बिर्याणी घेतली होती. आणि सगळीकडे फिरते काय खाऊ काय नाही. इथे पास्ता बघते, लाईव्ह पास्ता बनवून मिळतो आहे आणि केवढं छान सगळेजण करत आहेत. मग पुन्हा मी प्लेट घेतली, पुन्हा मी पास्ता खाल्ला. सगळे हवं तेवढं खात आहेत. मी पण एकटी बसून, कारण दीपक तर बघतोच आहे आय्यांशला. तर वेडे कोण बघतं आहे का. मला थोडंसं होतं, अनकॉन्शियस होतं ना की आपण प्लेट चेंज करून खातोय वगैरे. तर मला दीपक तेच बोलला होता तुला बिंदास जे खायचं ते खाऊ शकतेस. तसंही मला माहिती, मी 2-3 वेळा इथे येऊन गेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा पिझ्झा मागवला. मी सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. हळूहळू मी सूप पण ट्राय केलं होतं. मेन कोर्स नाही केलं कारण मी तर आपण खातोच ना, ज्या गोष्टी आपण नाही खात इन जनरली नाही जात बाहेर खायला, तर त्या गोष्टी मी खूप ट्राय केला. बिर्याणी पण एवढी अप्रतिम 5 स्टार्स हॉटेलची बिर्याणीची चवा हा वेगळीच असते. सो त्यानंतर भरपेट आम्ही खाल्लं. आणि त्यानंतर थोडंसं बाहेर येऊन फोटोशूट वगैरे केलं, बसलो. कारण 3:30 वाजता खूप छान इकडचं क्लायमेट झालं होतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्यांच्या फॅमिलीसोबत वगैरे बोललो वगैरे. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं हे बाहेर आय्यांशला ट्रेनमध्ये फिरवायचं होतं म्हणून आम्ही त्याला ट्रेनमध्ये हे केलं. आणि आता आमची निघायची वेळ आली होती. मला पूर्ण हॉटेल फिरायचं होतं बट तेवढा वेळ पण नव्हता. आणि 3:30-4 वाजले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. आय्यांश पूर्णपणे थकला होता. दीपकला पण त्याची ड्युटी जॉईन करायची होती. त्याच्यानंतर आम्ही निघालो. सो हा छान व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, दीपक कुठे काम करतो, काय करतो, हे तुम्हाला पूर्णतः माहिती झालं असेल. आवडला असेल हा तर व्हिडिओ तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.